त्यांनी निवडून आल्यावर प्रथम हे सोलगे भवन त्यांनी निर्माण केलं. या भागाचा विकास 100% ही लोक करणार. 15 वर्ष एकच नगरसेवक निवडून येणं या भागात नॉट अ जोक. तुम मुझे नगरसेवक दो, मैं तुम्हें विकास दूंगा. हे जे 4 उमेदवार जे आहेत हे प्रचंड मताने येणार आणि ह्या भागाचा विकास त्यांच्या हातनंच होणार. इचलकरंजीत देखील आता जसजसं मतदान जवळ येईल तसं वातावरण तापायला लागले. नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी व्हायला लागल्यात. मात्र ह्या सगळ्या गुंत्यात इचलकरंजीकरांना काय वाटते, त्यांच्या समस्या सोडवणारे त्यांना कोण उमेदवार द्यायचे आहेत, नेमकं इथले राजकीय वार काय म्हणते, या अनुषंगानं आपण चर्चा करतोय. सध्या मी आहे सोलगेमळा प्रभाग क्रमांक 2 मध्ये. जाणून घेऊया इथल्या नागरिकांच्याकडं त्यांना काय वाटते. काय सांगाल तुम्ही 2 मध्ये काय नेमकं वातावरण आहे? 2 मध्ये वातावरण शुभांगी प्रधान माळी या 2006 पासून सतत कार्यरत आहेत, काम केलेलं आहे. हां जवळ इथं कुठल्याही सुविधा नसताना त्यांनी संपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्यात. या भागात आमच्या कार्यालय नव्हतं, एखादा खाजगी कार्यक्रम करायचं म्हटलं तर हां त्यांनी निवडून आल्यावर प्रथम हे सोलगे भवन त्यांनी निर्माण केलं. हा ओपन स्पेस होता, ओपन स्पेस ताब्यात घेऊन सोलगे भवन हे करून ते लोकांची हे केली. तसंच रस्त्याचं, लाईटचं, पाण्याचं प्रत्येक वर्षी नवीन गल्ली तयार होणार. त्या गल्लीमध्ये रस्त्याचं डांबरीकरण करणं असू दे, खडीकरण करणं असू दे, म्हणजे स्टेप बाय स्टेप पहिलं खडीकरण, डांबरीकरण सगळे रस्त्याची कामं जवळजवळ केल्यात. तसंच पाण्याच्या लाईनीही टाकून घेतल्यात. तर ज्या ठिकाणी पाणी कमी होतं का पाण्याचा तुटवडा झाला म्हणून जागोजागी बोर मारून बोरचं सगळं पाणी दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे गावभागापासून बाजूला बाजूला. असताना हे कामं केलेले हां, गावात विकास करणं इतकं हे नसतं, पण हा इतका विकास करणं किचकट भाग होता की प्रत्येक वर्षी वसाहत वाढत गेल्यामुळे त्या ठिकाणी विकास करणं गरजेचं होतं. बरोबर. त्यामुळं या ठिकाणी प्रत्येक गल्ली निर्माण झाली की तिथं रस्ता, लाईट, पाणी ह्या ज्या सुविधा नागरिकांच्या मूलभूत सुविधा आहेत, गटार, ह्या सर्व शुभांगी माळी यांच्या माध्यमातून 2006 पासून आज तागायत सलग 3 वेळा त्या निवडून आल्या. तिने संपूर्ण कामं केलेली आहेत. म्हणजे त्या नागरिक इथले समाधानी आहेत. समाधानी आहेत. ओके. तुमचे सहकारी म्हणतात की माळी इथल्या निवडून येतील शुभांगी माळी. तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं नक्की 100% येणार. कारण काय? कारण काय आहे, आता हा आमचा भाग नवीन इकडे जोडला आहे. आमचा भाग गेल्यावर टायमाला आमचा इकडे जोडलेला नव्हता. तरीसुद्धा 10 वर्षे झाली ह्यांनी आमच्याबरोबर सतत काम करत राहून सतत आमच्या प्रश्न सोडवलेले आहेत. रस्ते, गटारे, बोर सगळे कामं भाग नसताना ह्यांनी आमच्या भागात त्यांनी काम केलेत. ओके. त्याबद्दल आमच्या इथले सर्व मतदार त्यांच्या बाजूने आहेत. ओके. गेले 10 वर्ष झालं कामं सुरू आहेत इथे. होय होय. काय सांगाल विकास कामाच्या संदर्भानं काय नेमकं त्यांनी कामं केलं, काय सांगाल? रस्त्याची केले आहेत, गटरेची आहेत, बोर परवा मारलेत, जवळजवळ 3-4 बोर मारलेत, रस्त्याची कामं झालेली आहेत. आणि स्वतः मी सुद्धा रस्त्याची कामं आमदार साहेबांच्या फंडातनं करून घेतलेलं आहे. बरोबर. ओके. आजूबाजूला काय वातावरण आहे? हेच वातावरण आहे? होय होय, हेच वातावरण आहे. आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं गट नंबर 243 पलीकडे ह्या सोलगे भवनाला लागून हां 200 गट नंबर 43 अ, ब, 44, 45, 46 हे आरक्षण होतं नगरपालिकेचं. तिथं सर्वसामान्य सगळे कुटुंब राहतात. हा प्रश्न आम्ही त्यांच्या कानावर घातला, बाबा हे आरक्षणमधनं वगळलं पाहिजे. त्यानंतर तातडीने त्यांनी त्यात लक्ष घालून ते आज पूर्ण आरक्षण उठवलेलं आहे नगरपालिकेचं. त्यामुळे ते नागरिक सगळे समाधानी आहेत. आरक्षणमध्ये असल्यामुळे त्यांना कुठलंही फॅसिलिटी, बँकेचं कर्ज मिळत नव्हतं किंवा घर बांधायचं म्हटलं कुठल्या पतसंस्था कर्ज देत नव्हती. पण आता त्यांचं पूर्ण आरक्षण उठवल्यामुळे सगळे लोक ते समाधानी आहेत तिथले. त्यामुळे 100% ते सगळे माळी साहेबांच्या बरोबर राहणार, माळी वहिनीच्या बरोबर राहणार, एक कानावर प्रश्न घातला की सॉल्व्ह करतात. सॉल्व्ह करतात. कुठलाही प्रश्न असतो त्यांना सांगितलं की लगेच त्याच्यावर पाठपुरावा करतात ते. आता बीजेपीचं वातावरण एकदम चांगलं आहे. कारण की पंतप्रधान मोदी, हां. देवेंद्र फडणवीस साहेब यांची कामं बऱ्यापैकी जवळजवळ सगळे इचलकरंजी शहरामध्ये सगळे योजना त्यांनी घराघरापर्यंत पोहोचवलेली आहे. आता आवास योजना असू दे, घरकुल योजना असू दे, आपल्या धान्य मोफत देण्याची हे असू दे, पंतप्रधान मोदींनी केलेलं आहे काम. म्हणजे केंद्रात आणि राज्याची सत्ता आहे ती तुम्हाला आता प्रभागात पाहिजे. प्रभागात पाहिजे. बरोबर. आणि प्रधानमंत्री साहेबांनी बी इथं भागात काम केलेलं आहे. बरं. तिकडं दत्तनगर मध्ये जांभळे साहेब आहेत. हा. पहिल्यापासून जांभळे साहेबांनी विकास केलेलाच आहे. नगरचा हा. काया प्लॉट केलेला. तसेच मुसेव आणि आता नवीन राहिलेलं आहे. त्यांनी सुद्धा कामं केलेले आहेत. नगरसेवक होते मुसेवे. म्हणजे इथं त्यांचं चांगलं वातावरण हा आहे. वातावरण म्हणजे 2 नंबर मध्ये बीजेपीचं वातावरण बऱ्यापैकी चांगलं आहे. तुमचे सहकारी बीजेपीचं वातावरण चांगलं आहे म्हणताय. तुमचा काय अनुभव आहे, तुम्हाला काय वाटतं इथं काय प्रभागात व्हायला पाहिजे?
नाही, भागातली कामं तर आता हे जे आता विद्यमान आता नगरपालिकेला इलेक्शन लढवत आहे, त्यांच्या प्रत्येकाच्या पाठीमागे राजकारण आहे किंवा राजकीय वारसा आहे. त्यांची प्रत्येकाची कामाची लेवल ग्राउंड लेवल पासून चालू होते. मग जांभळे साहेब असतील, माळी साहेब असतील किंवा मुसळे साहेब असतील किंवा राजू कबड साहेब असतील. त्या सगळ्यांच्या घराण्याचाच एक वातावरण असं लागलेलं आहे, की तुम्ही जर दत्तनगर, कृष्णनगरच्या भागात गेलात तर जांभळे साहेबांचं सुद्धा नाव असं झालं, की ग्राउंड लेवलचा माणूस. आज कुठल्याही माणसाने त्या ठिकाणी जर बोललं, कॉल केला तर कॉल न उचलणं असा प्रकार नाही. कुठल्याही अडीनडीला माणूस उभारला. कार्यकर्त्याची किंवा एक सर्वसामान्य माणसाचे काय काम असतं, की समोरच्या व्यक्तीने आपलं काम केलं पाहिजे. असं आता नितीनदादा नाही आहेत आपल्यात, तर हे सगळ्यात म्हणजे दुःखद आहे, की ती व्यक्ती अशी होती, की त्यांनी सगळी म्हणजे असं त्याच लेव्हलनं आता अशोक साहेब असतील किंवा आपले सुहासदादा असतील, हे सगळे आता तसे तयार व्हायला लागले. बंडाना मुसळे देखील आता आपल्यात नाही आहेत. त्यांनी देखील असं ग्राउंड लेव्हलला सर्वसामान्य लोकांच्या कधी कुठं अडचण झाली, की ही माणसं खंबीरपणे उभे राहायचे त्या भागामध्ये. त्या भागामध्ये राजू कापडे साहेब असतील. आता शुभांगी प्रधान माझ्या बहिणीचं जर झालं तर आम्ही इथंच राहतो. आम्हाला ते त्यांचं तर सगळे कामं माहिती आहेत. कुठलंही काम असू दे. आज आम्ही त्या माळी साहेबांना फोन केला, माळी वहिनींना फोन केला. काही प्रॉब्लेम काही कारणास्तव जर रिंग होऊन जर कट झाला, तर तो व्यक्ती आम्हाला दुसऱ्या-तिसऱ्या मिनिटाला जेव्हा केव्हा फ्री होईल. काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे माणसांना काय हवं असतं, की तात्पुरती नगरपालिकेचे इलेक्शन आहे म्हणताना तुम्ही उभारले असं नको. बरोबर. पण जेव्हा केव्हा अडी-अडचणीला माणूस मदतीसाठी हाक मारेल तुम्हाला, मग ते रात्र असू दे, दिवस असू दे. हे बरोबर. चारही उमेदवारांच्या घरात हे लाभलेलं आहे आम्हाला. हा. आणि या भागाचा विकास 100% ही लोक करणार. मग ते जांभळे साहेब असतील, कबाडे साहेब असतील, आता बंडाना मुसळेंचं सुद्धा काम तसंच आहे. प्रधानमंत्री तर काय इथं आम्ही त्यांचं काम पाहतोय. गेली 15 वर्ष एकच नगरसेवक निवडून येणं या भागात नॉट अ जोक. बरोबर. आम्हाला ते पटलंय. आता तुम्ही कुठल्याही भागात आमच्यात जावा. मला एक प्रश्न ते पडला रस्ते बघा. तुमच्या प्रभागामध्ये एक हॉल झालाय हो. याच्यावर नगरपालिकेचं आरक्षण होतं म्हणतात हो. मात्र ते सोडवून तो केला गेला खरा आहे का गोष्ट 100% खरं आहे. काय कारण नेमकं त्या होतं ठिकाणी हे आरक्षण नगरपालिकेचं होतं. त्या ठिकाणी माळीसाहेबांच्या कानावर काही गोरगरीब जनतेने सांगितले, की आम्हाला कोणताही आमच्या घरात जर आमच्या दाटेवाटीची घरं आहेत, कामगार वस्ती असल्यामुळे काही प्रॉब्लेम आला, काही कार्यक्रम आला, तर आम्हाला जागाच नाहीये. म्हणताना आपण हॉलची मागणी केली होती आणि सोलगी भवनसारखं एक चांगलं प्रशस्त हॉल त्या ठिकाणी त्यांनी करून दिलं आपल्या ह्याच्यातून. तिथल्या जवळच्या सगळ्या लोकांना हॉल नव्हता साहेब. अजिबात तिथं काय लोकांना काय कार्यक्रम करायचा झाला, काय कार्यालय पाहिजे असेल, तर तिथं काही नव्हतं. पाण्याची सोय नव्हती. प्रत्येक ठिकाणी बोरिंगचं पाण्याची सोय करून दिली. आज चावीचं पाणी जरी नाही आलं, तर रोज सकाळी बोरिंगचं पाणी प्रत्येक घर टू घर ह्या ठिकाणी 1.5 तास चालू असतं. प्रत्येकाच्या पाण्याची सोय त्यांनी सोडवलेली आहे. भागात कुठल्याही भागात तुम्ही जर खाली पण गेला, तर खाली सगळी कामगार वस्ती आहे. हा. त्या ठिकाणी सुद्धा बोरिंग मारून आमदार फंडातून त्यांनी कामं आणून त्या ठिकाणी सगळी कामं त्यांनी केलेली आहेत. म्हणजे सगळ्या थोडक्यात निवडणुका आता असल्या तरी अनेक वर्ष हे सक्रिय आहे तिथं 100% कित्येक वर्षापासून ही राजकीय मंडळी म्हणजे आपल्या राजकीय वरदहस्ती या ठिकाणी त्यांचा लाभलेला आहे. आणि ते पाय मुळं रोवून खडे आहेत म्हणजे ह्याचा अर्थ की त्यांनी कामं जर केली नसती, तर ते ह्या पुन्हा ते निवडून आले नसते. आता ते निवडून येत आहेत याचा अर्थ असा, की ते कामात इतकं सक्रिय असतात, की असं नाही आहे, की मी कोणतरी पूर्ण तुमच्या घराघरात जवळचा आहे किंवा त्यांनी हा हे कोणतरी केलेलं आहे. जवळचा आहे किंवा तो माझा विरोधक आहे. इलेक्शन झाले की ते सगळे विसरतात. हां, ठीक आहे त्यावेळेचं त्यावेळी गेलं. तू आत्ता अडचणीत आहेस ना, तुला काय लागणार आहे बाबा, काय मदत लागणार आहे? ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडल्यात. आम्ही नजरेने बघतोय. त्या व्यक्तीचं घर आज किचनपर्यंत प्रत्येक व्यक्ती त्यांच्या किचनपर्यंत येते. त्यांचं वेगळं असं ऑफिस नाही. हम्म. घरातच त्यांचं ऑफिस असतं. ते सगळे असे बसलेले असते, काय नाश्ता करत असले, कोण व्यक्ती काम घेऊन गेला तर त्याला चहा देणं, करणं हे सगळं आपुलकीचा भाव ह्या चारही उमेदवारांच्या घरातनं आम्ही अनुभवलेला आहे. ओके म्हणजे ह्या प्रभागात आता तुम्हाला इतिहासाची पुनरावृत्ती होईल असं वाटतं 100% ह्यात काय बदल होणार नाही. याचं कारणच असं आहे, की काम करणारा माणूस सोडून तुम्ही जाणार कुणाकडं? जी बरं. व्यक्ती आता आम्ही कधी बघत नाहीत, की आता असतील कोणी पण आपण आमची जी दिसतायत आम्हाला, त्यांची कामं दिसतायत. तर चांगलं सोडून तुम्ही दुसऱ्याकडे जाणं अट्रॅक्ट होणारच नाही ना साहेब. ओके ओके म्हणजे कामाबरोबरच माणसं राहतील असं तुम्हाला विश्वास 100% जर आपल्याला अडीनडीला किंवा कुठल्याही अडचणीच्या काळात जर एखादी व्यक्ती उभा राहत असेल, तर आपल्या भागातली होणारी आता नगरसेवकाचं काय? न म्हणजे नळ, ग म्हणजे गटार, र म्हणजे रस्ते. हे सगळं आमच्या भागात आम्हाला परिपूर्ण मिळालेलं आहे. ओके आम्ही पूर्ण समाधानी आहे ओके आणि तुम्ही यांच्यावर केंद्रापासून विश्वास दाखवलाय इथपर्यंत मला म्हणताय 100%. तुम्ही ते निवडून पण येतील म्हणताय हां. तुमचा वैयक्तिक काय अनुभव आहे कुठल्या कामासाठी गेलेला किंवा तुमचे मित्र नातेवाईक कोण असतील गेलेले आणि ते सॉल्व्ह झाले काय नेमका घटनाक्रम होता ते सांगा कोविडच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी थोडंसं वातावरणच असं ढवळलं गेलं होतं, की भीतीजनक. लोक जात नव्हते किंवा कोणाला बरोबर मदत करत नव्हते. बरोबर काही ठिकाणी आता आमच्या भागात खाली मुजावर वगैरे राहायला येतो म्हणजे हं. ते दोघंच नवरा बायको दोघंच होते. त्यांच्या घरी कोण जात नव्हते, येत नव्हतं. त्यांना घेऊन जायचं, करायचं, त्यांची निगा राखायची, त्यांना
रेशन धान्य द्यायचं किंवा काय प्रॉब्लेम अडचण आहेत अशा ठिकाणी माळी साहेबांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन की बाबा तुमची काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे. आता मी माझे वैयक्तिक कामं घेऊन जरी गेलो म्हणजे माझी म्हणजे कसं भागात कोणतं आलं बाबा काहीतरी बोललं तर साहेब हे असं असं आहे आणि ह्या व्यक्तीला आपल्याला मदत करायला लागते तर ते 100% करणार म्हणजे करणार. आता कोरोना काळात तुम्ही स्वतः डोळ्यानं बघितलंय आम्ही डोळ्यानं बघितलेल्याच गोष्टी आहेत. परत जांभळे साहेबांच्याकडे असंच एक लाईट लागून एक्सपायर झाले होते. आता ते नितीन दादा नाही आहेत, हा. पण त्यांच्याकडे जाऊन आम्ही ते मागणी केल्यानंतर त्यांनी स्वतः आम्हाला सांगितले की सीबी कोरे साहेब आहेत त्यांना वकील द्या. हे कामं सगळी ते करतात. म्हणजे हा. इतकं नाही आहे की आम्ही तुम्हाला भेटणार नाही असं कधीही आमच्या बाबतीत झालेलं नाही. आम्ही कधी अहोरात्र जरी त्या माणसांना फोन केले तर मी नगरसेवक आहे, मी कसा फोन उचलला असला कधी त्यांच्या तोंडातून नसतं. आणि आमचे हे नगरसेवक जे आहेत हे कुठल्याही फोर व्हीलर मधनं काचा बंद पॅक गाडीतून फिरत नाहीत. हे टू व्हीलरवरनं घरपती सकाळी 8 वाजता भागात चक्कर मारणार, 6 वाजता पाण्याच्या टाकीवर बसणार. या सगळ्या गोष्टी आम्ही नजरेनं बघतोय. म्हणताना आम्ही समाधानी आहे. आणि केंद्रात, राज्यात सगळीकडे महायुतीचं सरकार आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे जोमाने कामाला लागलेत आणि तसाच विकास जर हे आम्ही सत्तेत नसताना जर गेले 10-15 वर्षात होत आला, आता सत्तेत आल्यानंतर अजून भागाचा गती विकास लागेल. आम्हाला 100%. 2 नंबरमध्ये म्हटलं तर इथे प्रचंड मताने महायुतीचं सरकार येईल. माहिती सरकार माहिती. कोण उमेदवार आहेत काय सांगा? उमेदवार तसे आपले उमेदवार पहिलं म्हणजे राजू गोरख कबाडे ओके. शहापूरचे हां. ते पण लढत आहेत. परत आपले आदरणीय नितीन जांभळे साहेब यांचे बंधू हां. सुहास जांभळे साहेब हे देखील लढत आहेत त्यांची. ओके. परत पुन्हा प्रधान माळीजी हो. हे आहेत. हां. परत बंडाणा मुसळे हां. यांच्या मिसेस आहेत. ओके. मग हे कामं करतील असं वाटतं तुम्हाला? 100% मला मी सांगतो माझी खात्री आहे. हां. हे जे 4 उमेदवार जे आहेत हां. हे प्रचंड मताने येणार आणि हा भागाचा विकास त्यांच्या हातनंच होणार गेल्या काही वर्षात हे सक्रिय आहेत का, कामं करतायत काय? आहेत की. कारण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अंतर्गत हा कृष्णानगर, दत्तनगर, विठ्ठलनगर जे विभाग जे आहे ते आमचे आदरणीय नितीन दादा जांभळे यांचा आहे. बरं. त्यामुळे इथं कोणाचं काही चालताय म्हणजे चालणार नाही आहे. 100% सांगतो. कारण जांभळे साहेबांचं इथं वर्चस्व आहे हां. आणि जांभळे साहेबांचं कार्यसम्राट म्हटलं तरी पण चालेल नाही. आदरणीय नितीन दादा तर आमचे त्यांचा बालेकिल्ला आहेच हां. आणि त्यांच्या आधारे तिने महायुतीला मित्र पक्ष म्हणून तिने सपोर्ट केलेला आहे. त्यांच्यामुळं तर आपल्या ह्या महायुतीचे 4 सीटा इथं प्रचंड मताने येणार. आता आमचा भाग कसा सुलगेमा म्हणजे संगणकाचा भाग आहे ना तो पहिला इथं नव्हता ह्या वेळेला. आता ह्या इलेक्शनला तो आम्हाला ऍड केला गेला म्हणजे तिथलं वाढीव भाग आहे इकडे. पण तरी सुद्धा माळी साहेब आपल्या इथे नगरसेवक नसताना सुद्धा माळी साहेबांनी आम्हाला फोनवर कामं केल्यात. म्हणजे भागात आम्ही नसताना मतदान आमचं त्यांना नसताना सुद्धा त्यांनी तिथे येऊन कामं केल्यात. म्हणजे ते पाणी असू दे, बोरचं पाणी असू दे, गटरी साफसफाई असू दे किंवा कुठलाही हे असू दे प्रॉब्लेम नागरिकांचा असू दे आणि आम्ही तिथं हक्कानं कुठलंही काम करून गेलो माळी साहेबांच्या विषयी तर ते काम आमचं झालेलं आहे. म्हणजे एक थोडक्यात गणित काय माहिती आहे, संकटकाळी प्रधानमंत्री हे गणित म्हणजे इथं झालेलं आहे, फिक्स झालेलं आहे. म्हणजे मला सांगा, आता तुम्ही म्हणला की हे गेल्या काही महिन्यांपूर्वी इथं नव्हतं पण आता नवीन ऍड झाले. म्हणजे आपल्याला मतदान करणार नाहीत किंवा ही माणसं आपल्या उपयोगाला येणार नाहीत तरी देखील त्या माणसानं कामं केलेले आहेत. हा तरी देखील म्हणजे असं राजकारणाचा आणि त्यांचा असं ह्यो माझा मतदार आहे किंवा नाही हे त्यांनी कधीच बघितलं. निवडणुका झाली की राजकारण असं संपलं हे पलीकडे गणित असेल पण इथं तसं नाही आहे. बाले मालकांचं कसं आहे माहिती का, आता आम्ही मतदान नसताना सुद्धा त्यांच्याकडे कामं घेऊन गेल्यात आणि तिने आमची मग कामं केल्यात. त्याच्यावर तुम्ही म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आता आम्ही म्हणतो त्यांच्याच पाठीशी आहोत आता. आणि आता जांभळे साहेब असू देत, राजू कबाडे सरकार असू देत किंवा मुसळे असू देत ते पण माणसं कशी आहेत आता म्हणजे आम्हाला पण माहिती आहे त्यांची कामं. आम्ही बघितले की पर्सनली लेवलला त्यांनी जाऊन म्हणजे भागात कामं केली. त्यामुळे म्हणजे जनसंपर्क कायम आहे. संपर्क कायम आहे. मग काय असं नाही की इलेक्शन झालं आणि विसरली त्यांना असं काय कधी मी आम्हाला तेच तरी म्हणणार भेटणार आहे तुम्हाला काय इलेक्शन असेल आता काय हालचाली असतील काय असतील पण इथला निकाल काय असेल? निकाल आता आमचा तर इथं 3 भाजप हां. आणि 1 घड्याळ म्हणजे Fix आहे. 3 कमळ आणि 1 घड्याळ आमचं तर फिक्स आहे. फिक्स आहे. फिक्स आहे. म्हणजे आसपासचं काय वातावरण आहे? आसपासचं पण आता आमचं सगळं तेच आहे. म्हणजे कामं बोलतात भागात थोडक्यात. आणि कामं वर बोलतात. सत्ता कोण आहे? राहुल साहेबांची. हां. राहुल आवड्यांची सत्ता आहे. आमदार पण राहुल आणि राहुल आवड्यांचं वाक्यच आहे आता की तुम मुझे नगरसेवक दो मैं तुम्हें विकास दूंगा. हां. त्यामुळं आम्ही आता त्यांच्याच पाठी ठरवलं. 2 मध्ये आपण ज्या ज्या नागरिकांशी चर्चा केली इथल्या विकास कामाच्या अनुषंगानं व्यक्तिगतरित्या अडीअडचणींच्या अनुषंगानं जे लोक आमच्याला मदतीला येत आहेत गेले अनेक वर्ष हे सुरू आहे, यापुढेही सुरू राहील. कारण माणसांना आवश्यक काय, मूलभूत सोयी सुविधा सुटल्या पाहिजेत, त्यांची कामं झाली पाहिजे, या मापकापेक्षा जो पूर्ण करतोय त्याला मी मतदान करणार असं म्हणतात. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे भाजप आणि महायुतीचं इथं वातावरण चांगलं आहे. सध्या मी इथंच थांबतो, जाऊया पुढच्या प्रभागात. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.